पोलीस विभागात भरती निघालेली आहे। पोलीस कॉन्स्टेबल कर्मचारी निवड आयोग, ज्याला आपण एसएससी म्हणतो। एसएससी मार्फत दिल्ली पोलिसांतर्गत कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती निघालेली आहे। नक्की अर्ज करायचा आहे। महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात। पदाचे नाव पाहिले तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर। पदाची संख्या जर पाहिली तर 537 एवढी पदाची संख्या आहे। वय 21 ते 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात। त्याचप्रकारे कास्टनुसार ओबीसी 3 वर्ष, एससी एसटी 5 वर्ष रिझर्वेशन दिलेलं आहे। तुमचा जन्म 2/7/1995 ते 1/7/2004 या कालावधीमध्ये जर झाला असेल तरच तुम्ही अर्ज करा। शासन निर्णयानुसार तुम्हाला कास्ट रिझर्वेशन, जे काय एज रिझर्वेशन आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। वेतन जर पाहिलं तर 70,000 पर्यंत वेतन हे दिलेलं आहे। नोकरीचं ठिकाण भारतात तुम्ही कुठेही नोकरी तुम्हाला मिळू शकते, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे। त्याचप्रकारे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। त्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2025 आहे। अर्जही सुरू झालेले आहेत। निवड प्रक्रिया, भरती प्रक्रियेमध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीने जे संगणकावर आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि मापन चाचणी होईल। त्याचबरोबर वाहन चालवण्याची तुमची ड्रायव्हिंग टेस्ट देखील होणार आहे। कागदपत्राची तपासणी होईल, वैद्यकीय तपासणी होईल आणि शेवटी फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे। शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तर मित्रांनो 12वी पास असणं आवश्यक आहे। या भरतीचे अधिकृत पीडीएफ कुठे भेटेल हे देखील मी पुढे सांगतो। 12वी पास असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे ऑनलाईन जेव्हा अर्ज तुम्ही करता ते अर्ज करण्याची जी 15 ऑक्टोबर तारीख आहे तिथपर्यंत तुमचं ते वैध असणं आवश्यक आहे। वाहनाच्या देखभालीचे जे काही बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे। थोडक्यात काय 12वी पास पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे। 15 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे। संगणकावर तुमची निवड होणार आहे। संगणकावर जी काय आधारित एक्झाम आहे ती तुमची होणार आहे। शारीरिक चाचणी होईल, ड्रायव्हिंग टेस्ट होईल, वैद्यकीय तपासणी होईल, त्यावर आधारित लिस्ट लागेल। ह्याची अधिकृत पीडीएफ तुम्हाला कुठे भेटेल? व्हॉट्सअपला तुम्हाला बघा स्क्रीनवर QR कोड दिसतोय, त्या QR कोडला स्क्रीनशॉट काढा। स्क्रीनशॉट काढल्यानंतर व्हॉट्सअपला जायचा, हा QR कोड स्कॅन करायचा तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन, आणि आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला अधिकार त्याला जॉईन करायचा। तिथे तुम्हाला या भरतीची अधिकृत पीडीएफ मी सेंड केलेली आहे। जर तुम्ही ग्रुपला जॉईन झालात आणि जर तुम्हाला ती पीडीएफ भेटलीच नाही तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा, त्या मेसेज मार्फत मी तुम्हाला ही पीडीएफ पाठवेल। ठीक आहे, व्हॉट्सअपला मला हाच व्हिडिओची लिंक पाठवायची, मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल। चला तर पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। आपला अधिकार चॅनलवर नक्कीच फॉलो करा। आपण सरकारी नोकरी त्याचबरोबर तुमचे जे अधिकार असतात त्याच्यावर आपण व्हिडिओ सांगत असतो। आपल्या सर्व अकॅडमीच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा। जे विद्यार्थी असतील ते मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।